मंडळी, मी जर का तुम्हाला विचारलं की जगातला पहिला कॉम्प्युटर कोणता, तर ज्याला माहिती आहे ते म्हणतील ॲबॅकस. आणि पहिला कॉम्प्युटर कधी तयार झाला असा प्रश्न विचारला तर गूगल करून तुम्ही लगेच सांगाल 1991 साली. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीला काही गोताखोरांना समुद्रात एक असं यंत्र सापडलं ज्याला आपण जगातला सर्वात जुना कॉम्प्युटर म्हणू शकतो. तो निर्माण केला गेला होता आजपासून 2000 वर्षांपूर्वी. मग प्रश्न पडतो की 2000 वर्षांपूर्वी कॉम्प्युटर होते काय? आहे 2000 वर्षांपूर्वीच्या कॉम्प्युटरचं रहस्य? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घ्यायची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा. तर गोष्टीची सुरुवात होते 2000 वर्षांपूर्वीपासून, पण आपल्यासाठी या गोष्टीची सुरुवात होते 1901 सालापासून. दक्षिण युरोपमध्ये एक देश आहे ग्रीस. ग्रीसला एका बाजूने समुद्र लाभलाय आणि त्याच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी बेटं सुद्धा आहेत. त्यातलंच एक बेट म्हणजे अँटिकायथेरा बेट. तिथे काही गोताखोरांना 1901 साली समुद्राच्या आत काही माणसांचे मृतदेह दिसले. पण जेव्हा ते मृतदेह जवळून पाहण्यासाठी गेले तेव्हा कळलं की ते मृतदेह नाहीत, त्या प्राचीन मूर्त्या आहेत. या गोताखोरांना 20,000 वर्ष जुन्या जहाजाचे अवशेष सापडले होते. इतक्या जुन्या जहाजाचे अवशेष सापडल्यामुळे अनेक संशोधक आणि पुरातत्वज्ञांनी याची दखल घेतली. या जहाजाच्या मलब्यातून शेकडो मूर्त्या, आभूषणं वगैरे मिळाली. पण एक गोष्ट अशी मिळाली होती जिने सर्वांना आश्चर्यात टाकलं, कारण ते नक्की काय आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. ते काही यंत्रासारखं दिसत होतं म्हणून, आणि ते अँटिकायथेरा बेटाजवळ सापडलं होतं म्हणून त्याला अँटिकायथेरा मेकॅनिझम असं नाव देण्यात आलं. हे यंत्र वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये सापडलं होतं, ज्यामध्ये 30 पितळाचे गिअर व्हील्स होते जे एका लाकडी बॉक्समध्ये फिट करण्यात आले होते, ज्याला फिरवण्यासाठी हँडल सुद्धा होतं. या 2000 वर्षांपूर्वीच्या यंत्राचा शोध इतका असाधारण होता की अनेक शास्त्रज्ञांनी याला खोटं ठरवलं, कारण त्यांना विश्वासच बसत नव्हता की इतकं आधुनिक यंत्र 2000 वर्षांपूर्वी बनवलं गेलं होतं. पण जसजसा त्या शास्त्रज्ञांनी त्या यंत्राचा आणखी अभ्यास केला तसतसं ते आणखी आश्चर्यचकित होत गेले. त्यांना कळलं की एक साधं सुधं यंत्र नसून या यंत्राने अंतराळातील रहस्यांचा शोध लावला गेला असावा असा विश्वास शास्त्रज्ञांचा होता. या यंत्रावर जुन्या युनानी म्हणजे ग्रीक भाषेत काही शब्द लिहिले होते, ज्याचा अभ्यास केल्यानंतर हे समजलं की त्यावर एक प्राचीन पंचांग होतं. यामध्ये 5 ग्रहांचं नाव होतं: बुध, शुक्र, मंगल, गुरु आणि शनी. 2000 वर्षांपूर्वी तयार केलेल्या या यंत्रानंतर 1000 वर्ष असं यंत्र कोणी तयार करू शकलं नाही असं शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं. म्हणूनच हे यंत्र प्राचीन कॉम्प्युटर आहे असं शास्त्रज्ञांनी म्हटलं. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी 3D कॉम्प्युटर मॉडेलिंगचा वापर करून हे डिव्हाइस कसं काम करतं हे शोधलं. संशोधकांच्या मते हे यंत्र सूर्य, चंद्र आणि ग्रहांच्या हालचालींचा मागोवा घेतं. इतक्या वर्षांपूर्वी इतकं आधुनिक यंत्र त्यांनी कसं बनवलं असेल हे अजूनपर्यंत समजलंच नाहीये. शिवाय या यंत्राचा वापर अजून कोणत्या गोष्टींसाठी केला जायचा हे सुद्धा अजून रहस्यच आहे. पण एवढं मात्र समोर आलंय की प्राचीन लोक खूप आधुनिक होते. अँटिकायथेरा मेकॅनिझमचा वापर 2023 मध्ये आलेल्या इंडियाना जोन्स अँड डायल ऑफ डेस्टिनी या मूव्हीमध्ये करण्यात आला होता, ज्यामध्ये अँटिकायथेरा मेकॅनिझमला आर्किमिडीज डायल किंवा डायल ऑफ डेस्टिनी असं नाव देण्यात आलं होतं. मूव्हीमध्ये हे यंत्र एक टाइम ट्रॅव्हलिंग डिव्हाइस सारखं दाखवलं गेलं होतं. आता अँटिकायथेरा मेकॅनिझम हे यंत्र टाइम ट्रॅव्हल डिव्हाइस नसलं तरी ते 2000 वर्ष टाइम ट्रॅव्हल करून आपल्यापर्यंत पोहोचलंय. मग विचार करा की असं यंत्र 2000 वर्षांपूर्वी ते बनवू शकत असतील तर अशी अजून किती यंत्र असतील जी काळाच्या पडद्याआड हरवली गेलीत आणि आपल्यापर्यंत पोहोचूच शकली नाहीयेत. आहे की नाही विचार करण्यासारखी गोष्ट? अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.